नमस्कार मंडळी, सुप्रभात. सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. हातात चहा आहे. सकाळची वेळ आहे, 6:30 वाजलेत आणि मी इथं गवळी मामांची वाट पाहत बसली आहे. पिशवीतलं दूध घ्यायचं सोडून दिले आणि आता डायरेक्ट सुट्टं दूध घेते. तर ते बरं पडतं, साय वगैरे छान येते. तर आता मी वाट पाहत बसले. तोपर्यंत म्हटलं चला चहा पण घेऊया. बाहेर बसून छान असं थंडगार वातावरण असतं सकाळचं. तेवढाच वेळ मिळतो, एक 10 मिनटं बाहेर थांबण्यासाठी. स्टे ट्यून, कंटिन्यू राहा. आणि आपले छान असे लग्नाचे व्हिडिओची सिरीज चालू झाली आहे. तुम्ही जर पाहिली नसेल तर नक्की पहा. अगदी लग्नाचा बस्ता खरेदी करण्यापासूनचे व्हिडिओ आहेत, गारव्याचे व्हिडिओ आहेत, हळदी समारंभाचा व्हिडिओ मी काल पोस्ट केला आहे. तर हे सगळे व्हिडिओ अजून पुढं भरपूर व्हिडिओ येणार आहेत. तुम्ही नक्की कंटिन्यू राहा आणि सगळ्यांना शेअर पण करा. मी छान असा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ कसे होतात हे कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात होते चहाबरोबर. झाडांना काल ना सायंकाळी छान अशी आंघोळ घातली. सगळी झाडं छान भिजवून घेतलेत. अगदी पाणी जमिनीमध्ये मुरेपर्यंत भरपूर पाणी घातलं आहे. त्यामुळं खूप टवटवीत झालेत झाडं. आणि आत्ताचा मी सकाळचा थोडासा एक अर्धा ते पाऊण तास टाईम मी झाडांसाठीच देणार आहे. कारण आज सुट्टीचा दिवस आहे, मंगळवार आहे. डब्याची घाई गडबड अजिबात नाही आहे. त्यामुळे थोडं रेंगाळलं तरी चालतं. मग हा क्वालिटी टाईम मला स्पेंड करायला फार आवडतं. कडून दूध घेतल्यानंतर माझी नेहमीची सवय गाळून घ्यायचं दूध, कारण एखादा केस वगैरे असू शकतो. तर अशा पद्धतीनं मी रोजच्या रोज म्हणजे न चुकता मला हे गाळून दूध घ्यायची सवय लागलेली आहे. एक दिवस जरी म्हणजे नाही घ्यायचं कंटाळा केला ना तरीसुद्धा ते नको वाटतं. आणि पाणी घालायला अजिबात विसरत नाही, कारण ही पूर्वीपासूनची सवय आहे माझी. आता इथं माझं चाललं आहे, सकाळचं रुटीन चालू होतं. इथं दूध मंद गॅसवरती मी तापवायला ठेवलं आहे आणि बाकीची सगळी आता क्लिनिंग वगैरे आवरून घे. तसा तर आज मंगळवार आहे आणि सुट्टीचा दिवस, सतीजितला आज सुट्टी असते. पण बाहेरची कामं भरपूर असतात. पण डब्याची एवढी घाई गडबड नसते, त्यामुळे मी थोडीशी रेंगाळते मंगळवारी. थोड्याशा आवडीच्या गोष्टी सकाळी सकाळी करायच्या, जसं की फिरणं वगैरे, काही थोडंसं छोटंसं बागकाम करायचं, झाडांची वाळलेली पानं वगैरे काढायची आणि काहीतरी झाडांची अदलाबदल, इकडचं तिकडं तिकडचं इकडं, असं काहीतरी छोटं मोठं माझं चालू असतं. तर आजसुद्धा तेच करणार आहे, तुमच्याबरोबरसुद्धा शेअर करते. चला माझ्या बागेची, छोट्याशा बागेची थोडीशी तुम्हाला झलक दाखवते. अजून मला बागेमध्ये भरपूर काय करायचं आहे, कारण आता पावसाळा येतो आहे आणि पावसाळ्याशी निगडीत असणारी फुलझाडं वगैरे म्हणजे नर्सरीमध्ये जाऊन आणायची आहेत. तर ते मी करताना सुद्धा तुम्हाला दाखवेनच. आणि आत्ता कशी आहे माझी छोटीशी बाग ते सुद्धा तुम्हाला दाखवते. चला आत्ता आपण जातो इथं तुळशी कट्ट्याच्या अगदी जवळ. मी अशा पद्धतीनं हे स्नेक प्लांट ठेवले आणि हे स्नेक प्लांट ना त्यामधलं वाळलं आहे, मला काढून टाकायचं आहे, पण मन होत नाही आहे काढून टाकायला. आणि हे असं नाही एवढं छोटं लावलेलं आहे, एक मी एवढं छोटं, तर त्याची हे एवढे छान असे वाढलेत. आणि ना ह्या वेलीला भरपूर छान अशी गुलाबी गुलाबी छोटी छोटी फुलं असतात, अगदी चांदणीसारखी. तर ही सुद्धा मी कुंडी इथं एक छान अशी ठेवली आहे, दिसताना खूप छान दिसतं. तुळशी कट्टा, तुळशा मस्त आल्यात आणि हा मंजिरी आलेत तर काढून टाकायचे आहेत, मला कट करायचे आहेत, कारण तुळस खूप जास्त वाढते. आणि इथं ना हा ॲडेनियम हा बहरला आहे. छान अशी फुलं 2 लागलेली ती गळायला लागल्यात. एक तर गळून पडलेच ऑलरेडी, दुसरं पण फुल हे गळायला लागले. पण आता हे ना फुल आणि अजून एक उमलायला लागले. ही फुलं जवळजवळ 8 दिवस तरी राहतात या झाडावरती. आणि इथं हे छान असं हा बघू शकता, मस्त छान आलं आहे ना हा प्लांट. आणि हे आहे ते सेडमचं, अगदी एक एक असे म्हणजे त्याच्या छोट्या छोट्या ज्या पानांच्या पाकळ्या आहेत ना, तर ते लावलेलं. तर त्याचे हे छान असे 2 मोठे गुच्छ आले आहेत. तरी 4 महिने तरी लागले असतील एवढं यायला, ह्या 2 छोट्याशा वेली यायला. बाकी जास्त काही नाही आहे बागेमध्ये. अजून दाखवते तुम्हाला. कमळाच्या कुंडीमध्ये भरपूर असं शेवाळ येते. दर 2 ते 3 दिवसाला मी काढून टाकते, पण उन्हाचा तडाखा एवढा जास्त आहे की त्यामुळे शेवाळ आपोआप येते. आणि हे आहे ते रेनबो प्लांट. मी असंच हे बाहेर म्हणजे आलेलं, तर ते
शेजाऱ्यांच्या ह्याच्यामधलं ते आणून लावलं आहे, तर त्याचे खूप छान असे गुच्छ आलेत भरपूर असे. आणि इथं ना या प्लांटला कळी आली आहे. बघूया आता फूल कसं येते ते. छान आले कळी, मस्त दिसते. अजून इथं एक छोटंसं आहे. हे सुद्धा गार्डन ग्रुपच्या एका मैत्रिणीच्या घरी गेलेले, तर तेव्हा तिथून आणलेलं. छान आहे हे पण, मस्त शोपीस. ओव्हरऑल अशी आहेत झाडं. अजून मला या कोपऱ्यामध्ये काहीतरी करायचं आहे, झाडं निवडून आणायची. बघूया जेव्हा किंवा इथं आणायचं होईल किंवा काय, तर कसली झाडं लावायची काय हे अजून ठरवलेलं नाही आहे. ह्या कोपऱ्याला मला छान असं डेकोरेट करायचं आहे. आणि नेहमीप्रमाणे ही आपली या कळ्या मी आत्ता तोडून घेणार नाही आहे, थोड्या वेळाने घेईन, म्हणजे त्या छान अशा फुलतील. मस्त भरपूर लागलेत. ओव्हरऑल लॉनच्या साईडला अशी छोटी छोटी रोपं, काही शोभेची झाडं लावलेली आहेत. आणि या छोट्याशा लॉनमध्ये ही माझी छोटीशी बाग तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आणि इथं काही कुंड्यांमध्ये सुद्धा काही शोभेची आहेत झाडं. तर गावाला गेलेले तेव्हा हे जळलेलं आहे उन्हानं, तर बघूया हे नंतर कसं होणार आहे काय. याचं कटिंग वगैरे घ्यायला नाही समजत. पानं ही वाळलेत पूर्ण, पण बघूया नवी पालवी फुटेल. छान असं मस्त आहे हे झाड, शोभिवंत क्रोटॉन. झाडांच्या मध्ये वेळ कसा जातो समजत नाही. त्याचं नाव कोणाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. ही छान अशी मोठी दांडी आली, लक्षात आहे पण आठवत नाही आहे आत्ता ऑन द स्पॉट. तर याचं छान असं हे छोटं पिल्लू आले, तरी हे झाले 2 महिने होत आले या पिल्लाला, म्हणजे 2 महिन्यानंतर हे एवढं आलं आहे. आणि इथं हे लावलेलं आहेत हे आपले ब्रोकन हार्ट, हे आणलेले मलकापूर गार्डनवरून. आपले हे मनी प्लांट, तो मनी प्लांट भरपूर वाढला आहे. अजून एक मनी प्लांट. तिसरा मनी प्लांट हा मस्त. जेड प्लांट सुद्धा खूप छान आलं आहे. मला थोडंसं त्याला सेट करायचं आहे, बघूया कसं होतं ते. थोडा मोठा झाला आहे तो झाड आहे ना, वेल टाईप आहे, पण आत्ता मी कट केलेलं 2 महिन्याच्या पाठीमागं. आणि आत्ता छान असं हे फुटा फुटले त्याला. बघूया नंतर फुलं लागल्यानंतर दाखवते तुम्हाला. हे जे प्लांट आहे ते कॉलेजमधून आणलेलं आणि छोटं होतं अगदी पिल्लू. तर आता हे थोडंसं मोठं झालं आहे, जवळजवळ 2 महिने होऊन गेले याला. आणि आता याला ह्या असे छान ब्रांचेस फुटायला लागलेत, जे चारही बाजूला बघू शकता असे भरपूर लांब आलेत. माहीत नाही ह्याला काय फूल लागणार आहे किंवा पानं लागणार आहेत काहीच माहिती नाही आहे. लागल्यानंतर मी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि हे वरून असं दिसतं. या सिमेंटच्या कुंडीमध्ये हा गोकर्णाचा वेल होता अगोदरचा, तर त्याला मी वाळल्यानंतर कट केलेला असा बुंध्यापासूनच, आणि थोडासा बुंदा ठेवलेला. तर आता हे बुंद्यापासून पुन्हा फुटले आणि ही छान अशी एवढी वेल वाढली आहे. आणि याचमध्ये हा आहे तो कढीपत्ता, जवळजवळ 4 ते 5 वर्षापूर्वीचा कढीपत्ता आहे हा. प्रत्येक वर्षी म्हणजे आता बांधकाम वगैरे झालं तेव्हा तो गेला, त्याच्यानंतर मी खालून कट करून टाकलं, त्याचा बुंदा ठेवलेला, पुन्हा वाढला. पुन्हा कोरोनाच्या काळामध्ये पण हा होता, तेव्हा पण तो कट करून टाकलेला. आणि परत आता हा छान असा वाढला आहे. वास इतका मस्त आहे ना, एकदम छान आहे, बारीक बारीक पानांचं आहे. तर ही अशी काही मोजकी माझ्याकडं जी झाडं किंवा काय वेली वगैरे आहेत त्या आहेत, तुम्हाला दाखवले.
आणि खूप जास्त नाही आहेत आणि थोडी थडकी आहेत. बरीचशीच मध्ये मी 15 दिवस नव्हते गावाला गेलेले, तर त्यामध्ये टेरेसवरची बरीच झाडं वाळून गेली. कारण इथं कोण नव्हतं पाणी वगैरे घालायला आणि तेवढ्या लांबून फक्त पाणी घालायला येणं शक्य नव्हतं. खूप वाईट वाटलं. आता म्हटलं की नाही, थोडेसं पण लावायचे, खाली लावायचे सगळे झाडं. टेरेसवरती काहीच गार्डनिंग करायचं नाही, निर्णय घेतला आहे. आणि बघूया येत्या पावसाळ्यामध्ये कोणती कोणती झाडं लावणार आहे काय ते तुमच्याबरोबर मी शेअर नक्की करेन. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, अगदी सकाळचा आहे, कमेंट करून सांगायला विसरू नका. नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लग्नाची सिरीज चालू आहे, त्यामधले भरपूर असे व्हिडिओ मी पोस्ट केलेत, ते जर पाहिले नसतील तर तुम्ही नक्की पहा. तर छान वाटलं तुमच्याबरोबर शेअर करताना आणि सकाळी झाडांच्या सानिध्यात राहिलं की मनसुद्धा फ्रेश राहतं. म्हणून मग सुट्टी दिवशी थोडासा वेळ स्पेंड करते, त्यातूनच वेळात वेळ काढून. आणि पाठीमागं माझ्या झोपाळा आहे हा, त्याच्यावरती अजून आम्ही छत घातलेलं नाही आहे, ते घातल्यानंतर वगैरे पण दाखवते. आणि मनी प्लांटची अवस्था दाखवते. गावाला जायच्या अगोदर खूप छान होता आणि त्यानंतर त्याची पानं वगैरे सगळी वाळली. आल्यानंतर मी ती सगळी पानं कट करून टाकलीत आणि फक्त वेल ठेवली आहे. वेल बघूया आता या वेलीला कशा फुटतील काय. वेल काढून नाही टाकली कारण इथं ना मला असं मध्ये मध्ये फुटलेले दिसलेत. बघूया नंतर आल्यानंतर मी तुम्हाला नक्की दाखवेन. आणि हा आमचा कुंद.